लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। अखेर नांदगाव नगर परिषदेवर शिंदे गटाच्या शिवसेनेचा झेंडा। राजेंद्र बनकर यांचा पराभव करत सागर हिरे थेट नगराध्यक्षपदी विजयी। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीच्या निकालाकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले होते। या निवडणुकीचा निकाल रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर झाला। आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सागर हिरे यांनी थेट नगराध्यक्षपदावर दणदणीत विजय मिळवला। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार राजेंद्र राजेश बनकर यांना पराभव स्वीकारावा लागला। नांदगाव नगरपालिकेच्या निवडणूक इतिहासात प्रथमच एका पक्षाचे तब्बल 19 उमेदवार निवडून येण्याची अभूतपूर्व घटना यावेळी घडली। विशेष म्हणजे विरोधी पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नसून नगरपालिकेत विरोधकांचे खातेही उघडता आले नाही। त्यामुळे नांदगाव नगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाची एकहाती सत्ता प्रस्थापित झाली आहे। या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये बाळासाहेब शेवरे, काका सोळशे, गायत्री शिंदे, कल्पना जगताप, पृथ्वीराज पाटील, सादिक शेख, रुपाली पाटील, स्नेहल पाटील, वाल्मिक टिळेकर, विद्या कसबे, राखी जाधव, राजेश शिंदे आदींचा समावेश आहे। तसेच शिवसेना समर्थित अपक्ष उमेदवार काशीनाथ देशमुख हेही विजयी झाले आहेत। यापूर्वीच दीपक प्रमोद पांडव, स्वाती अमोल नावंदर, योगिता सचिन खरोटे, शोभा नेमिचंद कास्तीवार, किरण जयप्रकाश देवरे, वंदना चंद्रशेखर कवडे, जुबेदाबी गफार खान आदी उमेदवार शिवसेना शिंदे गटाकडून बिनविरोध निवडून आले होते। या निवडणुकीतील विशेष बाब म्हणजे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सागर हिरे यांनी यापूर्वी कधीही नगरपालिकेत किंवा कोणत्याही लाभाच्या पदावर काम केलेले नव्हते। मात्र निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आमदार सुहास कांदे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत थेट नगराध्यक्षपदाचे तिकीट दिले आणि त्या विश्वासात सागर हिरे यांनी विजयाच्या रूपाने उत्तर दिले। एक सामान्य कार्यकर्ता नगराध्यक्षपदापर्यंत पोहोचू शकतो हे या निकालातून स्पष्ट झाले आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागोल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.